हॅलो एव्हरीवन, दिस इज अपर्णा. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. अपर्णा अनफिल्टर्ड वेअर यू गेट रॉ रिअल ब्लॉग्स. काल मी माझं साडी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर केलं, ज्यामध्ये मोस्टली ह्या काठापत्राच्या साड्या मी तुम्हाला दाखवल्या. माझं कलेक्शन कसं आहे काठापत्राचं ते तुम्हाला दाखवलं. तर आजचा व्हिडिओ हा देखील कालच्या व्हिडिओच्या कंटिन्युएशनमध्ये असणार आहे, पण आज मी माझं दाखवणार आहे पार्टीवेअर कलेक्शन माझ्याकडे काय आहे. तर पार्टीवेअरमधली फर्स्ट साडी जी आहे ती मी घातलेली आहे. तुम्ही बघतच असाल, ऑफ व्हाईटमध्ये हा कलर आहे या साडीचा. या साईडला मी पिक्स इन्सर्ट करते या साडीचे. तर ही पण खूप छान साडी आहे, स्मूथ आहे, मी घातलेली आहे. आणि ह्या प्रकारचे छान असे फ्लावर, छान मोठे मोठे असे फ्लावर याच्यावरती या साडीवरती आहे. आणि व्हाईट कलरच्या असे स्टोन्स आहेत ऑल ओव्हर साडीला. साडीच्या खालच्या बॉर्डरला आणि साडीच्या अशा वरच्या बॉर्डरला ही अशी स्टोनची बॉर्डर आहे. आणि ऑल ओव्हर साडीवरती असे छान व्हाईट कलरच्या अशा स्टोन्स आहेत. फॅब्रिकला मार्बल टेक्स्चर असं म्हणतात. जेव्हा मी त्या शॉपमध्ये विचारलं त्या शॉप कीपरला, तर त्यांनी मला सांगितलं की ही मार्बल टेक्स्चरची साडी आहे. मी इथे या साडीचा ट्राय ऑन सुद्धा इन्सर्ट करते आणि खूप छान आहे, खूपच छान चोपून बसते ही साडी. आणि नेक्स्ट जी साडी मी आता तुम्हाला दाखवते, ह्या साडीसाठी मला खूप कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. ही साडी जेव्हाही मी वेअर केलेली आहे सगळ्यांनाच आवडली आहे. सगळ्यांनीच मला विचारले आहे की कितीला घेतली आणि कुठून घेतली. सो ही ऑनलाईन आहे, एक इन्स्टा पेज आहे, सो त्याच्यावरून मी ही ऑनलाईन बोलावलेली आहे. तर हे बघा, ही अशी आहे. ह्याला अशी पूर्ण लेस आहे खालून आणि पदराला सुद्धा. आणि साडीच्या मध्ये असे छान पॅचेस दिलेले आहेत. साडीचा कलर खूप गोड आहे, अगदी कुंकू कलर ज्याला आपण म्हणतो ना, कुंकू कलर, तोच साडीचा कलर आहे. आणि खूप छान, खूप उठून दिसतो. माझ्याकडे असा रेड अगदी कुंकू कलर असा नव्हता, तर म्हणून मी ही साडी घेतली होती, ऑनलाईन मागवली होती. साडीला अशा प्रकारचे टेसल्स आहे, सॉरी, पदराला अशा प्रकारचे टेसल्स आहेत. तुम्ही बघू शकता, पदराला अशा प्रकारचे टेसल्स आहेत. ज्यांनाही कोणाला याचं इन्स्टा पेज हवं असेल त्यांनी मला प्लीज कमेंट करा या साडीविषयी, कारण ही साडी मी एका इन्स्टा पेजवरून घेतलेली आहे. तर बघा, ही अशा प्रकारे आहे, खूप छान साडी आहे. याला फक्त लेस आहे आणि आतमध्ये असे छान साडीवरती थोड्या थोड्या अंतराने असे पॅचेस आहे. घातल्यानंतर खूप सुंदर दिसते, हेवी लुक येतो या साडीचा. आणि ब्लाऊज जे आहे ते फ्रंटला या प्रकारे पूर्ण अशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे. सो ब्लाऊज याचं डिझायनर आहे आणि साडी सो ब्लाऊजसोबत पेअरअप केल्यानंतर ही साडी खूप छान दिसते. नाईटच्या कुठल्याही फंक्शनला, छोट्या बड्डे पार्टीजला किंवा तुम्ही कुठेही जा, खूप लाईट वेट साडी आहे आणि खूप सुंदर कलर आहे. नेक्स्ट अशी पिस्ता कलरची साडी माझ्याकडे आहे, ज्याला ह्या प्रकारची बॉर्डर आहे, अशी बॉर्डर आहे. आणि असं साडीच्या मधोमध अशा टिकल्यांचं वर्क आहे. हे बघा, अशा प्रकारचं. आणि ही अशी लेस आहे, ही अशी खालून वरून आणि पल्लूला अशी लेस आहे. तर हा याचा पल्लू आहे. हे बघा, खूप छान आहे. याचे फोटोज देखील मी इथे इन्सर्ट करते. खूप छान लुक देतं. खूप सिंपल साडी आहे, पण लुक मात्र रॉयल देतं. नेक्स्ट, तर ही साडी पर्पल लाईट शेडमधून आहे. यावरती अशा प्रकारे
वर्क केलेलं आहे आणि अशी एम्ब्रॉयडरीड व्हाईट कलरची ही बॉर्डर आहे. थ्रेड वर्क आहे हे. साडीच्याच कलरच्या टिकल्यांचं याच्यावरती वर्क आहे, त्यामुळे ही साडी दिसायला खूप सोबर वाटते आणि घातल्यानंतर खूप छान असा रिच लुक देते. हे ऑर्गेन्झा असलं तरी ऑर्गेन्झाच्या कुठल्या कुठल्या साड्यांचा पल्लू हा नीट लागत नाही, मिऱ्या नीट होत नाहीत, बसत नाहीत, पण ही साडी खूप छान आहे त्या बाबतीत. मिऱ्या पण खूप छान होतात आणि पल्लू पण छान सेट राहतो, अगदी आपण जसा टच करू तसा. आणि हे त्याचं ब्लाऊज लकीली हे मला रेडीमेड मिळालं आहे, एक्झॅक्ट मॅच आहे साडीला. साडीचं ब्लाऊज मी काढलं नाही कारण मला वाटलं ती साडी छोटी होऊन जाईल. मला ना लॉंग पल्लूची साडी खूप आवडते, म्हणजे मी जरी इथे पिनअप करत असेल पल्लू तरी पण मला लॉंग पल्लू खूप आवडतो आणि फ्लो जरी सोडत असेल ना तरी मिऱ्या नीट यायला हव्या. मिऱ्या अगदी 3-4 मिऱ्या येत असेल साडीला तर मला ते नाही आवडत. म्हणून मी काय करते की साडीमधलं ब्लाऊज जे आहे ते बहुतेक करून साडीमधलं मी काढत नाही. दुसरे हे अशा प्रकारचे ब्लाउजेस माझ्याकडे असतातच कलेक्शनमध्ये. सो काही ना काही कुठे ना कुठेतरी मिसमॅच होतोच. कधीतरी साडीवरती मॅच होऊन जातो तर कधीतरी कॉन्ट्रास्ट ब्लाऊजसुद्धा खूप छान दिसतं कुठल्या कुठल्या साडीवरती. ची साडी ही मी आत्ता मुलचंदमधून परचेस केलेली आहे. थोडं लाईट ग्रीन आहे आणि याला डार्क ग्रीन कलरची अशी बॉर्डर दिलेली आहे. सो म्हणून मी त्याच्यावरती डार्क ग्रीन हे ब्लाऊज मी पेअरअप करते आणि छान दिसते घातल्यावरती. साडी खूप सिंपल आहे, मध्ये मध्ये असे पॅचेस दिलेले आहेत. भरीव आहे, छान अशा प्रकारची थ्रेड एम्ब्रॉयडरी आहे आणि त्याच्यावरती स्टोन्स आहेत. मध्ये मध्ये पूर्ण साडीमध्ये असे पॅचेस आहेत मध्ये मध्ये. सो पूर्ण प्लेन साडी नाही आहे बरं का, खूप छान लुक देत. सो लाईट ग्रीन मधून हा कलर येतो आणि त्याच्यावरती मी डार्क ग्रीन कलरचं ब्लाऊज हे पेअरअप कर. साडी हा असा प्रकार आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये की हा सगळ्यांना आवडतच असेल, कारण तो ना स्त्रीच्या सौंदर्याला अधिक प्रकारे खुलवणारा असा आउटफिट. साडी ही कुठलीही असो, ती राजशाही असो, ती रेशमी असो, ती बनारसी असो, कुठलीही असो, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत, पण ती प्रत्येक स्त्रीच्या व्यक्तिमत्वाला वेगळा साज चढवते. हजारो वर्षाची परंपरा लाभलेली साडी ही आजही तितकीच सन्माननीय आणि तितकीच लोकप्रिय मानली. आजच्या आधुनिक युगातही साडीने आपले स्थान मात्र म्हणजे आजची पिढी ही साडीला नवीन पद्धतीने स्वीकारत आहे. डिझायनर साड्या, फ्युजन स्टाईल, वेगवेगळ्या ड्रेपिंग्स यामुळे साडी अजून जास्त आकर्षक बनलेली आहे. म्हणूनच ही भारतीय स्त्रीची शान आहे आणि प्रत्येक स्त्री जी साडी घालते ना ती अगदी खूप छान, तिचं सौंदर्य साडीमध्ये द्विगुणित होतं असं मी म्हणेल. चला, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कुठल्या कुठल्या साड्या आवडल्या मला कमेंट्स नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिलीसोबत शेअर करा माझा व्हिडिओमध्ये कुठलीही गोष्ट इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर लाईक नक्की करा. चला, याच नोटवरती हा व्लॉग इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया एका न्यू व्लॉग, नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.